धारूर पोलीस ठाण्यासमोर ओबीसी बांधवांनी ठिय्या केल्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह वंजारी समाजावर बेताल वक्तव्य केले होते। परभणी येथील मूक मोर्चात देखील त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी भाषा वापरली होती। घरात घुसून मारू तसेच रस्त्यावर उतरू देणार नाही अशा प्रकारच्या विविध भाषा वापरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं। याचेच पडसाद महाराष्ट्र राज्यभर विविध ठिकाणी उमटताना दिसत आहेत। याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता धारूर तालुक्यातील नागरिक आक्रमक झाले होते। सर्व ओबीसी समाज बांधव हा पोलीस ठाण्यासमोर जाऊन ठिय्या मांडला। यानंतर पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचा पुढील तपास पोलीस करत आहेत। अशा प्रकारे पोलीस ठाण्यासमोर ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले होते आणि यानंतर धारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।